इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीने 1757 ते 1856 या कालावधीत जवळजवळ संपूर्ण भारत हस्तगत केला. आपली सत्ता दृढ करण्यासाठी इंग्रजांनी येथे नवी राज्य व्यवस्था उभारली. त्याची माहिती आपण घेणार आहोत. दुहेरी राज्य व्यवस्था. रॉबर्ट क्लाइव्हने 1765 साली बंगालमध्ये दुहेरी राज्य व्यवस्था अस्तित्वात आणली. दुहेरी राज्य व्यवस्था म्हणजे काय? महसूल गोळा करण्याचं काम कंपनीने हाती घेतले, तर शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचं काम बंगालच्या नवाबाकडे ठेवले. यालाच दुहेरी राज्य व्यवस्था असं म्हणतात. दुहेरी राज्य व्यवस्थेचे दुष्परिणाम कालांतराने दिसू लागले. सामान्य जनतेकडून कर रूपाने वसूल केलेले पैसे कंपनीतील अधिकाऱ्यांनी स्वतःच्या खिशात घातले. भारतातील व्यापाराचा मक्ता फक्त ईस्ट इंडिया कंपनीला दिल्यामुळे इंग्लंडमधील अनेक व्यापाऱ्यांना हेवा वाटत होता. त्यामुळे कंपनीच्या कारभारावर टीका होऊ लागली. तेव्हा कंपनीच्या कारभारावर नियंत्रण घालण्यासाठी इंग्लंडच्या पार्लमेंटने काही महत्त्वाचे कायदे केले. पार्लमेंटने केलेले कायदे. 1773 साली ब्रिटिश पार्लमेंटने कंपनीच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी रेग्युलेटिंग ऍक्ट पास केला. रेग्युलेटिंग ऍक्टनुसार कोणत्या तरतुदी करण्यात आल्या होत्या? बंगालच्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरल असा हुद्दा देण्यात आला. मुंबई